तर बघा काही बातमी शाळा बंद होणार नाहीत आधीचा आदेश अखेर घेतला मागे शिक्षकाकडून स्वागत. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी 8 ऑक्टोबर रोजी शासकीय 0 ते 5 विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिला, परंतु 9 ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांनी तो मागे घेतला. शिक्षण संघटनांनी हा प्रकार शब्दखेड असल्याचे सांगितले, तर शिक्षण आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचं स्पष्ट केलं. 8 ऑक्टोबरच्या शाळा बंद करण्याच्या आदेशानंतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून तसा आदेश जारी होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली. आयुक्तांना त्याबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करू असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर तत्काळ संबंधित अधिकाऱ्याकडून शाळा बंदबाबतचा आदेश मागे घेण्यात आला. त्यानंतर एकाच कॅम्पसमध्ये एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्यांचे रूपांतर एकाच शाळेत करावं. 5 पर्यंत पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करण्यापूर्वी भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्यावा, असं गुरुवारी काढलेल्या नवीन आदेशात नमूद केलं आहे. समायोजन नावाखाली शाळा बंद करण्याचा नवीन डाव शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी समजून घ्यावा. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी खाजगीकरणाविरोधात सरळ उभं राहावं असं आवाहन शिक्षक तज्ज्ञ यांनी व्यक्त केलं. तर शिक्षण आयुक्त यांनी काय म्हटलं आहे की शिक्षणाचा अधिकार सर्व बालकांना आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे असा शासनाचा उद्देश नाही. अमरावती विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे, त्यांच्याकडून ती चूक झाली होती. आता नवीन आदेश पत्र जारी होत आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसते. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.